बट पॉकेट रॉकेट. सगळ्यांना खूप गरिबी आली. BMW वगैरे घेतले पोरांनी. हॉटेलला जायलाच पैसे नाही पोरांकडे. मी अपग्रेड याच्यासाठी म्हणतो कारण की सिटीमध्ये ड्यूक सारखी गाडी नाही यार. सिरियसली सांगतो मी. आम्हाला काय मस्ती आलेली माहिती नाही. एकदा आम्ही 2018 मध्ये सुप्रभात आणि नमस्कार मंडळी. माझं नाव आहे ऋषिकेश आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या अजून एका व्लॉगमध्ये. 3-4 दिवस कंटिन्युअस पावसामुळे मस्त गार वातावरण झालं इथं पुण्यात. एक नंबर. आज आम्ही चाललो आहे बऱ्याच दिवसांनी तसं मी चाललो आहे राईडला. आज एक शॉर्ट राईड आहे म्हणजे बरंच राईडला जायचं म्हणून आम्ही चाललो आहे भिगवणला. आज आहे तारीख काय राव? आज 5 एप्रिल आहे आज. यस. अय बाबा कबूतर. तारीख आहे 5 एप्रिल. वाजलेत 6:30. ॲज युजल लेट. 6ला निघायचं होतं. 6:30 वाजले. 6:30ला आम्हाला प्लॅन होता की हडपसर चौकापर्यंत तरी पोचू. आजच्या राईडला आपल्यासोबत आहे सूरज जो माझ्या मागेच आहे. अनिकेत आपल्याला भेटणार आहे वनाच्या मेट्रोच्या तिथून. आणि अंकित आपल्याला हडपसर चौकात भेटणार आहे. आम्ही आज चौघच आहे राईडला. मला वाटतं अष्टविनायक राईडनंतर आज CBR निघाली. त्याच्या आधी फक्त गाडी धुवायला काढलेली मी बस. ना आता हवा पण नाही चेक केली. हवा चेक करायला पाहिजे खरं. एक नंबर वातावरण आहे गाडी चालवायला. बऱ्याच दिवसांनी जरा प्लेझंट असं वातावरण. सूर्य काय दिसतो यार. खतरनाक. एक नंबर. सिग्नल लागलं आहे. थांबायचं की नाही? थांबूनच घेऊ नको डोक्याला ताप. अनिकेत दिसतोय मला समोर. हॅलो हॅलो अनिकेत. हॅलो. अनिकेत कनेक्ट झाला का रे? हॅलो अनिकेत. अरे डुके दिसली तुझी. डुके हॅझार्ड लावून उभा आहे का? बडा आदमी हॅझार्डवाले लोक आहे बाबा. आमच्या GSला नाही बाबा हॅझार्ड बिझार्ड. काय म्हटला? आवाज नाही का तुझा? पेट्रोल मलाही भरायचं आहे अजून. अर्ध्याच्या आसपास आहे. मी बघितली पण नाही. बघू ना आपण ऑन द वे. अंकितला एकदा भेटू मग ठरवू आपण. तुझं काय सीन आहे सूरज? जॉन इज बॅक. जॉन हॅज जॉईंड. जॉननी गाडी अपग्रेड केली आहे. जॉन जॉईन झाला आपल्याला. जॉन इज हिअर. जसं मी बोललो जॉननी गाडी अपग्रेड केली. आज भाईने ड्यूक 250 आणली आहे. मी अपग्रेड याच्यासाठी म्हणतो कारण की सिटीमध्ये ड्यूक सारखी गाडी नाही यार. सिरियसली सांगतो मी. असली भारी गाडी आहे. 600 राईट. 600ला. हॅलो 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 हॅलो. आवाज येतोय? 400ला राईट आहे. 400. सिग्नल ग्रीन आहे. येऊ दे. आता रेड आहे.
आम्ही पोचलोय हडपसरला आणि अंकित दादा जॉईन झाला. अंकित दादा दिसला होता. हा इधर आहे अंकित. अंकित दिसला आम्हाला. हॅलो हॅलो हॅलो, आवाज आ रहा है क्या? हॅलो, त्याचा बंद आहे. सरळ आहे आपल्याला 92 किलोमीटर्स आहे का रे? अरे अपग्रेड अपग्रेड, बड़ा बड़ा अपग्रेड भाई का बड़ा अपग्रेड है. ले 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 चल राइट को भाई. क्विक शिफ्टर है उसके गाड़ी को. अरे रुक अंकित, कितना भाग रहा है? किस बात की जल्दी है? डुके वो, इट्स नॉट ड्यूक, इट्स डुके डुके. नहीं उसने दिया मेरे को हाथ में, तू ही लगा बोला. उसने गिव अप ही कर दिया. आगे है क्या? और देख जरा, देख रहे, देखा आणि अंकित बस. और खतरनाक गाड़ी. क्विक शिफ्टर है भाई उसको, क्विक शिफ्टर है भाई उसको. अपने को बहुत बहुत छोटी लग रही है मेरे को वो गाड़ी चलाने में. इस साइड है क्या इसका? सैडल करना इस पे खड़ा रहे. बट तू टैंक को हक कर ना. वैसा नहीं रे भाई, टैंक को हक मतलब ऐसा हक नहीं करने तेरे को साले. अरे भाई तू क्या कर रहा है? तू कैसे उतरा पता है तेरे को साले? सीधा उतरना रहता है उसमें से. जवळजवळ 65 किलोमीटर राहिलं आहे. आम्ही आलो असेल एक 50-60 किलोमीटर आलो असेल मी घरात ना. मी काय हे नाही लावलं आहे, ट्रिप मीटर वगैरे काही लावलं नाही. असेल 50-60 किलोमीटर. 7:45 झाले, त्यामुळे अजून तरी गरम काय होत नाही. प्लेझंटच आहे वेदर. आत्ता थोडासा ट्रॅफिक जरा मोकळा झाला आहे, पुण्याच्या बाहेर आल्यासारखं आहे. आय गेस आम्ही कुठे असो, उरळीला असो, बघायला पाहिजे. मी मॅप एवढं काही नीट लक्ष नाही माझं, पण असेल बऱ्यापैकी पुढे आलो आम्ही. ट्रॅफिक तर नाही, चिलमध्ये चाललो आहे. जस्ट एक शॉर्ट राईडच्या हिशोबानेच आमचा प्लॅन होता. ब्रेकफास्ट करून culti.com. यार हिरवळ अजूनही राहू इथं, एक नंबर शेती आहे. पावसामुळे ना एकदम भारी वेदर झालं आहे खरंच. म्हणजे एवढं सही वाटतंय गाडी चालवायला. सोलापूर रोड तो सोलापूर रोड मला म्हणजे NH4पेक्षा जास्त रिस्की असं वाटतो. नगर रोड तरी ठीक आहे, पण सोलापूर रोड थोडासा जास्त रिस्की आहे. आम्हाला काय मस्ती आलेली माहिती नाही. एकदा आम्ही 2018मध्ये आम्ही ठरवलं की मेच्या उन्हाळ्यात प्रॉपर राईड करायची, आणि ते पण अशा एरियात जिथं उन्हाळा म्हणजे सगळ्यात बेकार असतो. सोलापूर. आम्ही अक्कलकोटचा प्लॅन केला आणि आम्ही जवळजवळ 6:30ला निघालो असेल घरून. अँड माझ्याकडे तेव्हा CBR 250 होती. शार्दूलकडे RR310 होती. तर आम्ही जवळजवळ 6:30ला निघालो. 10:30ला आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं. आणि मग आम्ही थोडंसं नाश्ता वगैरे करून निघालो आम्ही 10:30ला. घरी यायला पुण्यात आम्हाला जवळजवळ 7 वाजले. इतकं भयंकर ऊन म्हणजे काय सांगू. आम्ही टेंभुर्णी म्हणून एक गाव लागतं, माहिती असेल तुम्हाला. त्या गावामध्ये आम्ही जेवायला थांबलो. आणि मी जस्ट मॅपला, तेव्हा तर स्मार्टफोन नवीन होते, जस्ट म्हणजे इव्हॉल्व होतो मी असं म्हणेल. तर तेव्हा गुगल मॅपमध्ये
टेम्परेचर दाखवत होतो 44 45 आणि रिअल फील होता 48चा. रिअल फील म्हणून एक हे होता ॲट्रिब्यूट, तो दिसायचा 48चा. म्हटलं यार आपण जरा जास्तच मोठा स्टंट मारला आहे. आणि पुढे पुढे जसं गरम म्हणजे दुपार होत गेली तसं आम्ही प्रत्येक 15-20 किलोमीटर्सला ब्रेक घ्यायचो. एक बिस्लरीची बॉटल घ्यायचो, अर्धी आम्ही बॉटल प्यायचो पाणी ते आपलं, आणि अर्धी बॉटल दोघात डोक्यावरती मारून कांदा बिंदा ठेवून डोक्यावर तशी राईड करत आलेलो आम्ही. म्हटलं जरा जास्तच मोठा स्टंट मारला आहे आम्ही. आलो आणि माझे डोळे 3 दिवस लाल होते. 3 दिवस माझं म्हणजे बॉडीत अशक्तपणा. शार्दूलला काही एवढा त्रास नाही आला, पण माझी फुल ऑन लागलेली, फुल ऑन. त्याची लागलेली राईडच्या वेळेस, बट तसा नंतर त्रास नाही आला मला तर पक्की नंतर वाट लागलेली. पण खतरनाक एक्सपिरियन्स होता. यावर्षी प्लॅन आहे माझा, बघू यावर्षी या CBRवर करू आपण एन्ड्युरन्स. यार म्हणजे पहिलं कसं यार थोडा यंग वगैरे होतं त्यामुळे व्हायचं मॅनेज. आता ते यायला 30ची क्रॉस झाली ना, गुडघा आलेला तरी फील होतं की WDची गरज आहे गुडघ्याला. हां, ऑल्दो यूज काही नाही त्याचा, तेवढं गरज वाटते. ये रेती खूप भयानक रेती है, बहुत मिट्टी है भाई. सब आ गए, बहुत गंदा मिट्टी है भाई. फुल ट्रैक्शन कंट्रोल. सूरज एकदम निवांत भाई. मेरी तो गाड़ी पूरा ड्रिफ्ट मार रही, ड्रिफ्ट. अरे सामने से तो पूरा धूल उड़. अरे भाई अभी तो किधर, अरे कैसा रे, पूरा धूल उड़ा के गया भाई. इससे सब अष्टविनायक में हमने सब करवाया, सभी करवाया ये गाड़ी से, कुछ नहीं बचा. अरे यार सामने का वो देख ना, फोटो क्या भारी आएगा. पेड़ दिख रहे क्या सामने. ए थांबू साईडला घे साईडला, एकदम भारी फोटो येईल. हे हां तेच माझ्या डोक्यात. इकडं थोबड इकडं कर. थांब मी वळवतो आधी, थोबड इकडं करू, लय भारी फोटो येईल. हाँ मैं मूव इधर करेंगे, ऑपोजिट साइड, मूव ऑपोजिट साइड. Meanwhile, आम्हाला वाटलं आम्ही डायरेक्ट पोचू, बट एक छोटासा फोटोशूट केला. स्पॉट भारी मिळाला आम्हाला. पक्की रेती आहे, रोड नवीनच झालं वाटतं मला, खूपच रेती आहे. उभं राहिलं की गरम होते. ही तर सिच्युएशन आहे अजून, आणि ही अजून वाईटच होत जाणार आहे. बघू इथं थोडा वेळ टाईमपास करू, अर्धा पाऊण तास तर जाईलच. आणि मग आम्ही हॉटेलच्या शोधात नाश्ता बिष्टा करून Culti.com. गाडी स्वॅप झालेली आहे. अनिकेतने घेतली GS, अंकितने घेतली डुके 250. हेलो रुको. मेरे को जो मैप में से रोड दिखा रहा है वो शायद ऊपर से, हाँ ऑफ रोड भी है, और ऊपर से जाएंगे, हाईवे से जाएंगे. हाईवे से. अरे जिसको जाने जाओ, मैं तो नहीं ले रहा. ऊपर तो जाएगा, जा तू. ड्यूक जाएगा, ड्यूक को कुछ नहीं है. CBR का थोड़ा रिस्की लग रहा है. CBR का थोड़ा रिस्की लगता है. कौन आया मेरे पीछे. अरे GS तेरे को शर्म आनी चाहिए भाई, तेरे को शर्म आनी चाहिए. वो साला एंटॉर्क लेके आया इधर, देख ये एंटॉर्क चढ़ा है इसने. क्या ड्यूक चली जाती, ड्यूक को कोई दिक्कत नहीं थी. अभी ढूंढना है अपने को. अभी ये मेरे को मैप में तो राइट साइड में दिखा रहा है, मैं राइट साइड में लेता हूँ, बट वी नीड टू एक्सप्लोर्स. एक मिनट. अरे यार इधर तो कुछ है ही नहीं, ये कुछ भी दिखा रहा है. रुक, साइड में लेना पड़ेगा, रुक जाओ. थाम. चलो लेट्स गो बॉयज, लेट्स गो. साले CBR लेके आते तब तक क्या क्या करवाते मेरे से तुम लोग. GS रहते तो हाईवे से ही घुमाते मुझे. CBR पे मेरे को ऑफ रोड कराओ. सालो ढूंढ. ओ माय गॉड, खड़ा.
आम्ही पोचलो आहे फायनली त्या स्पॉटला. आता गुगल मॅपमध्ये तर नाही येतो, बट असंच एक एक्सप्लोर करत करत म्हटलं कुठं इथं गाड्या दिसले आम्हाला, रोडच नाही. ॲक्च्युली इथं रोडच नाही आहे, तसं ब्रोकन रोडच आहे. कशी बशी निघते आपली CBRs. बाबू धोंडा आहे डायरेक्ट, हा केवढा मोठा आहे दगड. स्पॉट तर सही आहे यार, आय लाईक्स इट. खूपच भारी वॉटर बॉडी आहे. बॉयज प्लेड वेल. गंदा स्लिप हो गया टायर, गंदा. पीछे देख ट्रैक्शन छोड़ रहा है. ट्रैक्शन छोड़ रहा है वो सीधा. फायनली पोचलो आम्ही. लास्ट टाइम मी बघितलेले हायवेवरनं दिसत होते, तेव्हा व्हाईट आणि ते थोडे पिंकिश असतात ते दिसलेले. स्पॉट भारी आहे. मी या स्पॉटला तर पहिल्यांदा आलो आहे. मी नेहमी इकडं बिगवनला यायचो तर हायवेवरनंच दिसायचे फ्लेमिंगोस, तेवढं ते बघायचो. आणि कल्टी.com या पॉईंटला तर पहिल्यांदा आलो आहे. मस्त आहे स्पॉट. वॉटर बॉडी असल्यामुळे गार वाटतं, जरा बरं वाटतं. ही आहे आपली CBR उभी. ही अंकितची GS आज अनिकेतने जसं मी बोललो डुके आणली आहे, ती 250 आणि सूरज आहे टॉर्कवर. असा गावठी वडापाव खातोय. गावठी पण नाही म्हणता येणार, पाव दिखा रे पाव. हा बघा अंकित तर एकदम टॅलेंटेड, हाफ बर्गर खातोय. हा आमच्या जॉन दादानी कुठून वडापाव आणले काय माहिती. चाय पिओ, बिस्किट खाओ. चाय 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 बिस्किट खाओ. खूप गरिबी, सगळ्यांना खूप गरिबी आली. BMW वगैरे घेतले पोरांनी, हॉटेलला जायलाच पैसे नाही पण. डायरेक्ट असं आमच्या कॉन्ट्रॅक्टर नाही काय, ठेकेदार चहा वडापाव घेऊन आलाय. चालू आहे चहा पाणी. दे दिया. जवळजवळ 2 तास मस्त टाइमपास करून आम्ही निघालो आहे. लोकेशन एक नंबर आहे म्हणून मजा आली. इथंच खाल्ला एक वडापाव, थोडा चहा, अँड लेट्स गो. थोडंसं मेन रोडला गेल्यावरतीच नाश्ता करू आणि मग काय रिटर्न जर्नी चिलमध्ये. घर आहे 117, 3 तासात पोचून जाऊ. ट्रॅफिक लागेल, थोडा सिटी बंद चालू आहे म्हणून. अप्रोच रोड या पॉईंटचा थोडासा खराब आहे CBRसाठी, बट ओव्हरऑल इट्स ओके, मॅनेजेबल. गरमी चालू झाली म्हणून आम्ही कल्टी मारली, नाही अजून थोडा आम्ही बसलो असतो. बरंच गरम होतं इथं ॲक्च्युली, कारण की गिअर्स घातल्या तर अजूनच वाट लागली बाप्पा. स्पॉट भारी आहे. फ्लेमिंगो तर काय आता सीझन नाही त्यामुळे विशेष नाही फ्लेमिंगोचा. फक्त बगड दिसले आणि थोडेफार स्टोर्क दिसले बस. थोडीशी जंप. GS वाला रोड आहे ॲक्च्युली, CBRचं काम नाही. गाडी लगेच स्लिप होते, ट्रॅक्शनच नाही तर काय विशेष नाही. त्यामुळे गँग थांबली आहे. क्या हुआ रे? आ गया रे होटल, लेफ्ट को लेना है. हाँ आम्ही पोचलोय चतुर्थी हॉटेलला.
इथं नेहमी आम्ही थांबतो नाश्ता किंवा जेवणाला सोलापूर रोडला. तर आत्ताही आम्ही इथंच थांबणार. इथं थोडंसं रोडवर मला वाटतं सुरतसाठी थांबायला लागेल. मग आम्ही जाऊ आत. नाश्त्याला आलो आहे. चतुर्थी व्हेज म्हणून हॉटेल आहे. तिथं सावलीत जागा मिळेल तर बरं होईल. आपल्याच गाडीच्या मागे लावतो, टेन्शन नाही. नाश्ता पाणी झालं आहे, चहा पण पिला आम्ही. आणि आता रिटर्न जर्नी आमची तेव्हाच चालू झालेली. आता मी घेतली आहे ड्यूक 250 आणि त्याच्या मित्राची. खूप छोटी गाडी आहे, कॉम्पॅक्ट, छोटी म्हणण्यापेक्षा, बट पॉकेट रॉकेट. वाव, काय गाडी आहे यार. 140च्या वर काम नाही. 140 पण खूप झालं. 120, 130 स्मूथ स्पीड तर मला 110, 100, 110 वाटतं. त्यावर तर काय सेन्स नाही म्हणा त्या गाडीचं. स्टेबिलिटी खास आहे गाडीची, एक नंबर स्टेबल. म्हणजे नेकेड असून आहे ना, स्टेबिलिटी जबरदस्त आहे गाडीची, जबरदस्त. नेक्स्ट लेवल स्टेबिलिटी आहे. मिनिमम है मेरा, मिनिमम नहीं, 2. हाँ, क्या मिनिमम? रिपीट है. तू कह रहा है रिपीट? नाही मला बस डन. 2 कर ले भाई. जेवायचं आहे घरी जाऊन. भूक बढ़िया लगता है कभी. बॅक टू CBR. तर काय पुणे 20-25 किलोमीटर राहिला असेल. रस पिला आणि निघालो आहे. गरमी भयानक वाढली आता. 1 वाजायला आलं तर बऱ्यापैकी गरम आहे. पण जे ते मध्ये हीट वेव आलेली त्या लेवलचं तर अजून गरम नाही होतं. ते तरी बरं आहे. थोडंसं हडपसर क्रॉस झालं की मोबाईल माउंट लावून मग मला थोडं GPS लावून जायला लागेल. हे झाड आलं ना, लय भारी वाटतं. हो 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 हो. आम्ही आलो आहे वनाच्या जवळ आणि वाजलेत किती, 2:15 झालेत. भयंकर ट्रॅफिक होता, थ्रूआउटच ट्रॅफिक होता. म्हणजे पार उरळीपासून ते पार पूर्ण हडपसर वगैरे सगळं स्वारगेट. मी म्हटलं विकेंड असेल, थोडासा कमी असेल म्हटलं, बट स्कॅम झाला. तर इथून काय घर किती असेल माझं, 5-1 किलोमीटर असेल हार्डली. 10-15 मिनटात पोचू, जेऊ, झोपू, ढाराढूर पंढरपूर. जेवढं बोर आहे ना पुण्यातनं, कुठेही यायला होत नाही ना, तेवढं ते पुण्यात एरियात फिरायला होतं यार. पक्का बोर होतं. एवढा ट्रॅफिक, काय अर्थच नाही आला. आणि त्यात गरमी. फायनली बॅक टू पवेलियन. पोचलो आहे आम्ही बावदानला. आम्ही म्हणजे मीच आहे, बाकी सगळे डिटोर झालेत. सूरज गेला, वाकडलं आहे तसं घर. अनिकेत तर आपला कर्वेनगरलाच कुठेतरी राहतो, सॉरी कोथरूडला. आणि अंकित तर खराडीला. त्यामुळे सगळ्यांनी डिटोर घेतला आहे. हो, बरं तर आजची राईड 1 नंबर झाली. थोडंसं गरम झालेलं असलं, बट ते एक्सपेक्टेड होतं आम्हाला. पक्कीच गरमी वाढली. आयला पुण्यात अतिच झाली आहे. पावसामुळे थोडंफार आम्ही सर्वाईव्ह करू शकलो आहे काल परवाच्या. नाहीतर आज फुल ऑन लागली असती त्या टाईमला. तसा पाऊस नसता तर मी GSच काढणार होतो. मी CBRची रिस्कच घेत नाही. ऑलरेडी गाडी खूप गरम होते, त्यात आपलं
म्हणजे असं वाटतं की ट्रॅफिकमध्ये ही चालवणं लय टफ आहे. मी GSच प्रेफर करतो ट्रॅफिकमध्ये, याने पक्कच बोर होऊन जातं. आणि डोक्याला एक टेन्शन राहतं, ज्या यायला कोण जवळ येतं, काय स्क्रॅच बेस. GSला काही काय फरक नाही पडत आपल्याला. GS आहे, बनलीच त्यासाठी आहे ती. तर या ब्लॉगमध्ये इतकंच. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. मी तिथं रेग्युलरली मोटरसायकलिंग कंटेंट टाकत राहतो. चलो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.